ठाकरे सेना शिल्लकच नाही आहे. आतला इथले माजी आमदार जे आहे ते खोटं कोणाला तरी काहीतरी सांगतात. आमच्यामध्ये मतभेद असतील असं काहीतरी कोणाला काहीतरी उलटं सुलटं सांगतात, कोणाला तरी कुंकू लावतात. तू बाबा राहा, तो त्यांच्या पक्षाचाही नाही. कोणाला तरी पकडतात आणि त्याला एबी फॉर्म देतात आणि तो उभा करतात. त्यामुळे त्यांच्याकडे निष्ठावंत कोण आता राहिलेले नाहीत. निष्ठावंत जे होते ते कंटाळले. ते आमचे राणेसाहेबांचेच होते सगळे. ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे येत्या 2 दिवसात भयंकर काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही तरी घेत नाही आहोत, कारण आम्ही म्हणतो थोडं इलेक्शन झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांची समस्या जाणून घेतले पाहिजे. नाही तर 50 झडपी बिनविरोध झाले असं वातावरण आहे. पण आमचे नेते म्हणतायत निदान आपले उमेदवार आपण जर जाऊन लोकांचे वाडी वस्तीत फिरून त्यांच्या समस्या बसून आता कशा आपण खायागडबड्या केल्या तिथे जाणून घेतले. कारण आपल्याला पुढे निवडून आल्यानंतर 5 वर्ष ज्या समस्या ज्या वाडीमध्ये जे निर्माण झाले लोकांनी सांगितले, आमच्या मतदारांनी सांगितले, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला माहिती तर पाहिजे. ठाकरे सेना शिल्लकच नाही आहे. आतला इथले माजी आमदार जे आहे ते खोटं कोणाला तरी काहीतरी सांगतात. आमच्यामध्ये मतभेद असतील असं काहीतरी कोणाला काहीतरी उलटं सुलटं सांगतात, कोणाला तरी कुंकू लावतात. तू बाबा राहा, तो त्यांच्या पक्षाचाही नाही. कोणाला तरी पकडतात आणि त्याला एबी फॉर्म देतात आणि तो उभा करतात. त्यामुळे त्यांच्याकडे निष्ठावंत कोण आता राहिलेले नाहीत. निष्ठावंत जे होते ते कंटाळले. ते आमचे राणेसाहेबांचेच होते सगळे. ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे येत्या 2 दिवसात भयंकर काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही तरी घेत नाही आहोत, कारण आम्ही म्हणतो थोडं इलेक्शन झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांची समस्या जाणून घेतले पाहिजे. नाही तर 50 झडपी बिनविरोध झाले असं वातावरण आहे. पण आमचे नेते म्हणतायत निदान आपले उमेदवार आपण जर जाऊन लोकांचे वाडी वस्तीत फिरून त्यांच्या समस्या बसून आता कशा आपण खायागडबड्या केल्या तिथे जाणून घेतले. कारण आपल्याला पुढे निवडून आल्यानंतर 5 वर्ष ज्या समस्या ज्या वाडीमध्ये जे निर्माण झाले लोकांनी सांगितले, आमच्या मतदारांनी सांगितले, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला माहिती तर पाहिजे.